प्रिय रसिकांनो, अशाच प्रकाराचे आणखी नवनवीन गाणी पाहण्यासाठी समृद्धी मीडिया यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि घंटीच्या चिन्हावर क्लिक करा, म्हणजे समृद्धी मीडिया यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील. धन्यवाद.
समान आमचं जीवन होतं. बाबासाहेबांनी नरकातून बाहेर काढलं, माणसात बसायचं शिकवलं. ही सर्व पुण्य, ही सर्व किमया बाबासाहेबांची आहे. आई रमाईची आहे, आई भीमाईची आहे, सावित्रीबाई फुलेंची आहे, महात्मा फुलेंची आहे. तुम्हाला मला आई वडिलांनी जन्म दिला. आपले आई वडील जन्मदाते आहेत, पण कर्मदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, हे आपण विसरायला नको. त्या जुन्या काळी माणूस जाती आता माजली होती. शूद्र म्हणून कुणी आम्हाला जवळ घेत नव्हतं. अन्न बाटायची, बिंदी बाटायचे, तळे बाटायचे. अहो, एका कुत्र्याला पाणी प्यायचा हक्क होता, पण आम्ही माणसासारखी माणसं असून आम्हाला पाणी प्यायचा हक्क नव्हता. तो बाबासाहेबांनी मिळवून दिला. बाबासाहेबांनी जर विचार केला असता तर आयुष भोगलं असतं. सोनं नाणं गाडी बंगले करोडो रुपये घेऊन आयुष भोगलं असतं. पण बाबासाहेबांनी अशा पैशाला लाथ मारली. आपल्या मुला बाळांना बाजूला सारलं, आपल्या पत्नी रमाला बाजूला सारलं आणि या भारत देशातले करोडो घरदार संसार बाबासाहेबांनी बसवले. ही बाबासाहेबांची नीतिमत्ता आहे. बाबासाहेबांसारखे जन्माला कोणी येणार नाही म्हणून म्हणायचं आहे पंचशिलाने काय? अहो पंचशिलाने जीवन कसले. चांदी
शिकवली भीमाने आम्हा माझ्या बाय मावल्यांनो, आदरणीय माझा आदर श्रीरामजी सुले साहेब, आमच्या ताई साहेब, आदरणीय माझा आदर एम पी कांबळे साहेब, संतोषजी अडसुले साहेब, शंकरजी कांबळे साहेब, सर्व या ठिकाणी आमचे आदरणीय सरपंच साहेब, डंगर साहेब, परशुरामजी, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. बाबासाहेबांना आई भीमाई का म्हटल्या जाते? कारण एखादी आई आपल्या मुलीला कपडे कसे परिधान करायचे, कसं वागायचं, कसं राहायचं, जसं शिकवल्या जातं असं बाबासाहेबांनी 27 डिसेंबर 1927 ला महाड भागामध्ये आपल्या या माय माऊल्यांची सभा भरवली आणि त्या सभेमध्ये परिषद घेतली. त्या परिषदमध्ये 5000 महिला होत्या. त्या ठिकाणी बाबासाहेबांनी स्वतः लुगडं नेसले आणि लुगडं नेसून दाखवलं की आजपासून माझ्या समाजातल्या माय माऊल्यांनी अशा प्रकारे हे लुगडं नेसायचे. नाहीतर मराठ्यांच्या बाया, ब्राह्मणांच्या बाया लुगडं कुठपर्यंत नेसायच्या? आणि आपल्या बाया लुगडं कुठपर्यंत नेसायच्या? बाबासाहेबांनी स्वतः लुगडं नेसून दाखवलं, या माय माऊल्यांना शिकवून दाखवलं आणि सांगितलं का आजपासून असे कपडे परिधान करायचे, असं वागायचं, अशी राहणी. त्यानंतर त्या ठिकाणी 27 साली 5000 माय माऊल्या होत्या आणि दुसरी नागपूर या ठिकाणी 20 जुलै 1942 ला परिषद भरवली. त्या ठिकाणी 20,000 महिला आल्या. बाबासाहेबांना फार आनंद वाटला. बाबासाहेब म्हटले, ज्या नवीन तरुण मुलींचं लग्न झालंय त्यांना उपदेश दिला. आज जी पेन्शन मिळते, कुठल्याही समाजातल्या महिला असो, निराधार असो, विधवा असो, जी पेन्शन मिळते, जे त्यांना मानधन मिळतं, हे कुणाच्या बापाच्या कायद्याने मिळत नाही, हे आमच्या बापाच्या कायद्याने मिळतं. ज्या मुलींचं लग्न झालं त्या मुलींना बाबासाहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं की आजपासून तुम्ही आपल्या नवऱ्याला नवरा समजू नका. 1942 ला म्हणतात नागपूर या ठिकाणी. आता तुम्हाला असं वाटत असेल का निशा भगत म्हणते का काय नवरा सोड, असं वाटत असेल. पण बाबासाहेबांनी सांगितलं की तुमच्या नवऱ्याला तुमचा मित्र समजा, तुमचा दोस्त समजा आणि समतेचं कार्य दोघांनी जोडीनं करा. पण बाबासाहेबांचा एक कायदा सुद्धा बोलतो की जर तो नवरा तुमच्यावरती अन्याय अत्याचार करत असेल, छळ करत असेल, तुम्हाला जर छळत असेल, दुःख देत असेल, तर त्याच्या विरोधामध्ये लढण्याची सुद्धा 498 कायदा बाबासाहेबांचा बोलतोय. म्हणून म्हणायचं शेवटे का त्या गीताचे कवी महाकवी मानवेजी गायकवाड म्हणतात,
मावशी कमली भीमाने आम्हा मनाएंगे खुशियाँ खुशी की घड़ी है क्योंकि कीमत इसकी जान से बड़ी है आज मेरे भीम के जन्म की घड़ी है और इसी दिन से हम दलितों की इज्जत बड़ी है आमच्या सुर्वेताईंनी पण लक्ष द्यायचं आपण सर्वांनी. आदरणीय माझा आदर्श एमपी कांबळे साहेब, हिरामनजी सुर्वे साहेब, आमचे सताने साहेब, सरपंच साहेब डंगर साहेब, परशुरामजी, आमचे संतोषजी अडसळे साहेब एक मुगडा सादर करते या वर्षीचा माझा जयंती गीत. कांबळे साहेब भीम जयंती आने पर बूढ़ा भी जवानी के ठुमके लगाता है. जवानी भीम जयंती आने पर अरे बूढ़ा भी जवानी के ठुमके लगाता है और भीम जयंती आने पर गूंगा भी भीम जयंती के गीत गाता है. औरों का जन्मदिन होता है घर में, लेकिन मेरे भीमराज का जन्मदिन पूरा महाराष्ट्र नहीं, पूरा भारत देश नहीं, बाहर देश मनाता है, बाहर देश मनाता है. मेरे भीमराज का जन्म सारा देश मनाता है. हे मुगडा सादर करते त्यानंतर संयुक्त जयंतीचे दोन मुगडे सादर करणार आहेत.
गाजे जयंती महापुरुषांची, गाजे जयंती महापुरुषांची. गाजे जयंती महापुरुषांची, छत्रपती शिवाजी महाराज, बुद्ध फुले, शाहू यांची जयंती साजरी करतो. बाबासाहेबांचे जसे विचार क्रांतिकारी असे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, मानवतावादी बुद्धांचे विचार आणि क्रांतिकारी महात्मा फुलेंचे विचार. अहो जपली एकता, अहो जपली एकता आणि बंधुता. धूर तरंगल, धूर तरंगल, धूर होता. मग भीमराव धोरणाला तिचा गणवते. बाबासाहेबांचे विचार, भीमराव धोरणाला दिला गणवते. अहो भीमराव धोरण, अहो भीमराव धोरणाला दिला गणवते. दिली हाळी संघर्षाची, अहो दिली हाळी संघर्षाची. आज जयंती महापुरुषांची, आज जयंती महापुरुषांची. महात्मा फुलेंचे या देशातल्या महिलांवरती उपकार असेल, सावित्रीमाईंचं योगदान आहे, ज्या आज या भारत देशातल्या महिला सक्षम आहेत. आज अधिकारी आयस ऑफिसर ज्या मोठ्या बनल्या, आई रमाईची पुण्याई आहे, सावित्री आईची पुण्याई आहे, महात्मा फुलेंची, बाबासाहेबांची. म्हणून म्हणायचं आहे, अहो महिलांसाठी, महात्मा फुले यांनी प्रथम
आकाशाची गाजे जयंती महापुरुषाची गाजे जयंती आमचा धम्म काय शिकवतो मानवतावादी अहो तारक आहे अहो तारक आहे एकच मुख नको ती हिंसा नको ती हिंसा नको ते युद्ध अहो तारक आहे अहो तारक आहे एकच मुख नको ती हिंसा नको ते युद्ध नको हिंसा चोरी नको करू बंडखोरी नको हिंसा चोरी नको करू बंडखोरी नको वीर आमिषाची नको वीर आमिषाची गाजे जयंती महापुरुषांची गाजे जयंती महाराष्ट्राचे लाडके कवी महाकवी ज्ञानेश्वर पुणेकर काय म्हणतात शिवरायकर त्यांचं गाणं या समाजाचं भूषण गाणरत्न गान सम्राट गोविंद मशिलकर दादांचे कवी होते आणि कडक लक्ष्मी प्रेम मध्ये जे आपण पिक्चर मध्ये गाणे ऐकतात ते कवी महाकवी ज्ञानेश्वर पुणेकर शिवरायकर अहो शिवरायांचे अहो शिवरायांचे थोर उद्दिष्ट आणि जपला त्याने अहो जपला त्याने आम्हाला भगवा फळे उंच गगनात भिडले. अहो भगवा फळे उंच गगनात भिडले पदरी आकाशाची. भगवा फळफळे उंच गगनात भिडे छत्रपती शिवाजी महाराजांचा झेप घेई आकाशाची. गाजे जयंती महापुरुषांची गाजे जयंती महापुरुषांची. उपकार नाही बहुजनांवर आहे. नाहीतर आज आमचं जीवन काय होतं दारिद्र्याच्या नरकातल्या किड्या समान आमचं जीवन होतं. ही बसायला मिळालेला स्टेज कडक इस्त्रीचे कपडे झगझगाट हे सर्व बाबासाहेबांची पुण्य किमी आहे. म्हणून एक छोटस एक दोन मुकड्याचं सादर करणं आहे गीत.
बाबासाहेबांची पुण्याई आहे. कमी झालं, शार्प झालं, कमी झालं. हॅलो. अरे लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात. लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात. बाबासाहेबांच्या पुण्याईनं सुरुवात आहे. लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात. बाबासाहेबामुळे तुझ्या माझ्या घरात. लय बळ आलं, लय बळ आलं माझ्या दुबळ्या घरात. लय बळ आलं माझ्या दुबळ्या घरात. बाबासाहेबामुळे तुझ्या माझ्या घरात. हे गौतमजी जे आहेत हे पुण्याला राहतात, फार सुंदर गायक आहेत. पण एक कलाकारांच्या संगत म्हणून एक प्रेमापोटी माझ्या बरोबर आले कोरसला, पण ही गायक आहे, फार सुंदर गातात. गौतम माझे बंधू आहेत. कलाकारांनी कलाकाराची कदर केली, मला 100 रुपये दिले, हे 1 लाखासारखे आहेत. आभारी आहोत. मी स्वतः ठेवते. लय बळ आलं, लय बळ आलं माझ्या दुबळ्या घरात. लय बळ आलं माझ्या दुबळ्या घरात. बाबासाहेबामुळे तुझ्या माझ्या घरात. सताने साहेब, सरपंच साहेब, संजयजी, परशुरामजी, आमचे गणेशजी पाटील साहेब, आमचे दादा हिरामनजी सुर्वे साहेब, आमच्या ताई. गुरु होणारा पोरगा माझा आता साहेब झाला. कैशिलीतला मोठा आता नायब झाला. झालं सरपंच बोलायला गेला जोरात. झालं सरपंच
केलं पाहिजे तिचं नाव घेतलं पाहिजे